आजच्या या नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही आज खाडीवर आलेलो आहे. आम्ही बघितलेलं आहे इथं चांगल्या पद्धतीने सर्वांना आनंदाचा हा सोहळा साजरा होतोय. परंतु जरा नदीतून फिरताना मला थोडंसं दुःख वाटतंय की आपला समाजातील सर्व लोकांनी इथं आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनी खाडीचा प्रदूषणापासून मुक्त ठेवली पाहिजे. कासाडी नदीचं संवर्धन हा त्याचा मूळ त्याच्यामधला उद्देश असतो आणि त्यासाठी त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी जमून कोळी संस्कृतीचं तो दर्शन घडवत असतो. त्याचप्रमाणे पर्यावरणाचा रक्षण करण्याचा देखील संदेश देत असतो आणि या निमित्ताने खूप मोठी मंडळी येत असतात आणि त्यांनी देखील त्याच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिकचा कचरा, कोणत्याही प्रकारचा कचरा दर्यामध्ये बरं खरोखर आहे ना. बरं एक गोष्ट सांगतो मी आता. बघा, एक तर आम्ही न्यूज चॅनलवाले, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ वगैरे या गोष्टी बऱ्यापैकी समजतात आणि त्यातल्या त्याच यांचं जे काम आहे ना खरोखरच अतिशय सुंदर काम आहे आणि मी सांगेल ना खूप ॲक्युरेसी आहे त्यांच्या कामामध्ये. त्यांचे व्हिडिओ तुम्ही क्वालिटी बघा खूप सुंदर असतात. आता देखील हे फक्त सेल्फी शूट करतात ते, परंतु मला पक्क माहीत आहे की जेव्हा एडिटिंग तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये क्लास असतो. या खाडीच्या लगत असलेली कांदळवणे आणि ह्या खाडीचा जो भरती ओटीचा प्रवाह आहे, पाणी आहे, याच्यावर जे निसर्ग पर्यटन आहे, कांदळवनामध्ये जे मत्स्य शेती आहे, शिंपळे शेती आहे, या सर्व. नमस्कार मित्रांनो, साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिल्यांदा तुम्हाला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज नारळी पौर्णिमेनिमित्त माझा मित्र योगेशदादा पगडे याने एक भव्य असा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर रोडपाली कोळीवाडा जेट्टी येथे कार्यक्रम होणार आहे. तर आपल्यासोबत कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आलेलं आहे बघा. तर मित्रांनो कसं वाटतंय तरी ते समोर बघा काका आले वर्षाशी. काका नमस्कार. बरं ना. किती वाजता आले तुम्ही? किती वाजता आले? आम्ही 9 वाजता आलो. 9 वाजता. या भेटू आपण तिथं. तर मित्रांनो मी आलो आता रोडपाली कोळीवाडा जेट्टी येते. तर बघा नारळी पौर्णिमा उत्सव 2024 रोडपाली कोळीवाडा जेट्टी. सण कोली संस्कृती परंपरेचा, निसर्गाला पूजण्याचा. बघा तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया. इकडे मंडळी सुद्धा आलेले. जेवण आहे तुम्हाला नंतर दाखवत आहे. पहिले बघा तर खरोखर खूप मस्त माहिती दिलेली आहे इथे. देखो मगर प्यार से. बघा खूप छान. खूप मस्त रोड आहे वगैरे सगळं आहे. तुम्हाला पहिले कशा प्रकारे सजावट केलेली आहे ते दाखवतो मी. बाबा जेवण बनवत आहेत. बाबा नमस्कार. बरं आहात ना? ठीक आहे. चिंबोडा नंबर. इकडं पण जगला. इकडं पण चिंबोडा टाकला वाटतं. आई बरी आहेस ना? हो. भाजी पण बनवायला घेतली ना. तर इथे वर्सोळ्याचे मुलं आलेली आहेत. हाय, हे सर्व डान्सर आहेत.
तुम्ही म्हणजे वर्ष येतं ना? हा वर्सोवाचा ग्रुप आहे आपला आणि वर्सोवाचे गौतम कटील दादा आहे, त्यांचा ग्रुप आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळे आलो आहोत. आणि सगळा ग्रुप एकत्र आहे ना तुमचा? भारी. गौतम दादा कुठे आहेत? गौतम दादा तिथे बाहेर आहे. तर मित्रांनो आपण बघूया, त्यांच्याशी चर्चा करूया. तर मित्रांनो बघा, शोध चालू आहे. यांचं काय चाललेलं आहे? नमस्कार पाहुणं. नमस्कार नमस्कार. इकडं कसं काय? आम्हाला वेसाववरून आमचा बँड वेसावचा सिनेमादेव बँड आणि वारसा कोल्यांचा आमची जी कोली लोकांची टीम आहे ती आम्ही नृत्यासाठी इथे आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. रोडपाली रोड ह्या लोकांचं जे कृती समितीचं जे रोडपाली कोळीवाला जट्टी कोळीवाडा जे तिथं ज्या लोकांची जी योजना आहे ती मला एकदम आनंदीस्पद वाटतं आणि अभिमानास्पद वाटतं. कारण की खाडीतील काही गोष्टी ज्या नायनाट होत चाललेल्या आहेत त्या जपून ठेवायच्या. तसंच काही खाडीतील आपले जे मच्छीमार आहे, मासले आहे, खेकडे आहेत वगैरे, या काही घाण पाण्यामुळे ते नष्ट होत चाललेले आहेत, त्या जपून ठेवायच्या. कसे कोळी लोकांचं पुढचं आयुष्य कसं चांगल्या रीतीने जाईल ह्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ते छान वाटले. त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती आम्हाला आवडलेली आहे. त्यासाठी पुढच्या सर्व कार्यक्रमासाठी आमच्या वेसावकर मंडळी आणि वारसा कोल्यांचा ह्या मंडळातर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नारळी पौर्णिमेच्या सर्व कोळी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. कोळी समाजाचे लोकांना सकस मासिक जीवन स्केच चालू आहे. पृथ्वीच्या क्षेत्रफलांपैकी 70.8% क्षेत्र पाण्याखाली असून त्यापैकी 2.5% गोडे पाणी, तर 97 पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिकचा कचरा, कोणत्याही प्रकारचा कचरा दर्यामध्ये आमच्या घरांचं करतं धरतं आजपासून बोटी घेऊन दर्यात उतरतील. त्यांचा सांभाळ कर. त्यांच्यावरती येणारं जे संकट आहे त्याला ताकद दे, त्यांना शक्ती दे. तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करून आज दर्याला नारळ अर्पण करतो. चला मंडळी, असा नारळी पौर्णिमेचा उत्सव श्रावण शुक्ल पौर्णिमेला साजरा होतो.
समाजाची ही रीत परंपरा तर मित्रांनो स्केच काढते आता. नमस्कार. महत्वपूर्ण योजना आज शैलेश कांबळे शिंपले शेती आणि कालवे शिनाचे पालन या सगळ्या गोष्टी योगेश दादाच्या मुलं कालव्यांचे दोन तर मित्रांनो बघा स्केच खूप छान असं स्केच काढलेलं आहे. खूप छान. धन्यवाद दादा तुमचा. मला घाम फुटला बसून बसून. कपल स्केच चालू आहे इथे. काका तुमचं नाव काय? सुदीप. खूप छान. आता पूर्ण झाल्यावर बघूया मित्रांनो. पूर्ण झाल्यावर दाखवतो. आपण 10 मिनिटात मुख्य कार्यक्रम नारळ अर्पण करण्याचा गणेश पूजन करण्याचा मनपूर्वक स्वागत आहे. समीर दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ही आगरी कोळी समाजाची ओळख आहे. लाल टोपी दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण देखील बसून घ्या. विराजमान व्हा. स्थानपन्न व्हा.
आरंभ भूमिवाचा नमो शारदा मूळ तत्वाचा नमो शारदा मूळ तत्वाचा नमो पुंतानंत या राघवाचा नमो पुंतानंत या राघवाचा सुख करता दुःख हरता हे विघ्न विनाशका आम्हा लेकरांचा सांभाळ तुझ्या जडी नतमस्तक होतो. चला तर मित्रांनो बोटीचा सफर करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आता. तर तिकडे आमचे पाहुणे सुद्धा आलेले आहेत. तुम्ही कुठला दिवाले दिवालेचं का? तर मित्रांनो बघा निघालेलं आहे. सागर भाऊ नमस्कार. तर खरोखर खूप मस्त वाटतंय बोटीचा प्रवास. नमस्कार काका. हो काका नमस्कार. कसा बोटीचा प्रवास कसा वाटतंय? एकदम मस्त हा? मजेदार. आणि आपला कार्यक्रम एक नंबर. मस्त आहे ना? खायला बरं लागतं. बढ़िया बढ़िया कार्यक्रम बढ़िया है. बढ़िया ना. और इसमें सफर कर रहे हो तो कैसे लग रहा है? बहुत आनंद आ रहा है, मजा आ रहा है. मस्त लग रहा है. सन्माननीय डोबरे सर वेलकम. प्रकाशन होतोय. यशवंत शेठ ठाकूर यांचा मान सन्मान राखला जातो. शेठ वेलकम. रोडपाली गावातला एक श्रीमंत व्यक्ती चावल घ्या. काय करू आपलं गाणे आलं आज सकाळी रक्षाबंधनचं. अवनीताई माहिती आहे अवनी पाटील त्याचे चॅनल. बाकी कसं वाटतं इथला कार्यक्रम साहेब? चांगला आहे, सुंदर आहे, एकदम छान आहे. कोळी बांधवांचा कार्यक्रम, सर्वांचा कार्यक्रम एकदम सुंदर आहे. आजची नारळी पौर्णिमा ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही साजरी करताय. लोकांना त्या सणाबद्दल समजतंय आणि तुमच्या आनंदात आम्ही पूर्णपणे सहभागी आहे. आम्ही खूप आनंदी आहोत, एन्जॉय करतोय. धन्यवाद. तर मित्रांनो आज रोडपाली कोलिवडा जेट्टी येथे कार्यक्रम आहे आणि साहेबांची उपस्थिती झाली आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा धन्यवाद बोलतो. तर आपला ही जे खाडी आहे तर या खाडीच्या बद्दल तुम्ही सांगा. आजच्या या नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही आज खाडीवर आलेलो आहे. आम्ही बघितलं आहे इथं चांगल्या पद्धतीनं सर्वांना आनंदाचा हा सोहळा साजरा होतोय. परंतु जरा नदीतून फिरताना मला थोडंसं दुःख वाटतंय की आपला समाजातील सर्व लोकांनी इथं आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनी खाडीचा प्रदूषणापासून मुक्त ठेवली पाहिजे. सर्व समाजातील लोकांनी आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनी जास्त करून बघितलं पाहिजे की कोणत्या पद्धतीनं ह्या कचरा प्लास्टिक जे काही डिकम्पोज होणाऱ्या गोष्टी नाही आहेत अशा गोष्टी या नदीपात्रात जर टाकल्या नाहीत तर नदीपात्र अजून स्वच्छ होईल. आपल्या मुलाबाळांना भावी पिढीसाठी ही एक चांगली धरोहर राहणार आहे, चांगली एक ठेवा राहणार आहे जो आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे. तर सर्वांनी ही साफसफाई ठेवावी, कोणत्याही पद्धतीनं ही नदी प्रदूषणमुक्त ठेवावी जेणेकरून निसर्गाचं चांगल्या पद्धतीनं संवर्धन होऊन एक आपण भविष्यात आपल्या भावी पिढीला एक चांगली भेट देऊ. साहेब कसं वाटतं सफर? एक नंबर सुंदर. फक्त थोडंसं हे स्वच्छ झालं ना तर स्मेल आणि हे येणार नाही. मस्त वाटेल, छान वाटेल. चला तुमचं झालं होतं आम्ही बोटीम फिरून यायला तुमचं झाला सगळा. इंस्टाग्रामवर टाकणार आहे यूट्यूबला. तर मित्रांनो प्रभात पर्वचे संपादक सागरराजे म्हणजे माझे दादा आज इथे आहेत. तर आज आपल्या मित्राने म्हणजे योगेश दादा पगडे यांनी आज कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द आपल्या मित्रांना सांगा. खरं म्हणजे ना अगोदर सर्वांना नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनच्या आणि श्रावणी सोमवारच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. योगेश पगडे हा माझा खूप वर्षापासूनचा चांगला मित्र आहे आणि मी पाहतो की अतिशय तळमळीने तो काम करत असतो. आज पर्यावरणासाठी त्याचं जे काम आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगे आणि त्याची नोंद या सगळ्या लोकांनी घेतलेली आपल्याला आजच्या भव्य दिव्य असा त्या कार्यक्रमावरनं तुम्हाला लक्षात आले असेल. हा कार्यक्रम सादर करत असताना
कासाडी नदीचं संवर्धन हा त्याचा मूळ त्याच्यामधला उद्देश असतो आणि त्यासाठी त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी जमून कोळी संस्कृतीचं तो दर्शन घडवत असतो, त्याचप्रमाणे पर्यावरणाचा रक्षण करण्याचा देखील संदेश देत असतो आणि या निमित्ताने खूप मोठी मंडळी येत असतात आणि त्यांनी देखील त्याच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. खरोखरच योगेशनं असंच पुढं काम करावं, कारण आज ग्लोबल वॉर्मिंग हा जो विषय आहे तुम्हाला माहिती आहे की किती कठीण परिस्थिती आहे. आज देखील पाऊस फक्त थोडा वेळ थांबला आहे, म्हणजे पाऊस 2 दिवस पडला नाही तर किती गरम व्हायला लागलेलं आहे आणि याचमुळे पर्यावरणाची काय किंमत आहे ना हे तुम्हाला आज हे निश्चितच या गोष्टीवरनं जाणवेल. आणि अशा वेळेला योगेशसारखी जी पर्यावरणप्रेमी आहेत ती हे या पद्धतीचे कार्यक्रम राबवतात, पर्यावरणाचा संदेश देतात आणि पर्यावरण संवर्धनाच्या बरोबरच आपली कोळी संस्कृती, आगरी कोळी संस्कृती देखील जपतात. ही देखील तेवढीच महत्त्वाची विषय. पुन्हा एकदा योगेशला देखील शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षकांना देखील मनापासून शुभेच्छा. आणि आपल्या माझा जे व्हिडिओ बनवतो मी ब्लॉग वगैरे तुम्हाला कसं वाटतं? बरं खरोखर आहे ना, बरं एक गोष्ट सांगतो मी. आता बघा, एक तर आम्ही न्यूज चॅनलवाले, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ वगैरे ह्या गोष्टी बऱ्यापैकी समजतात आणि त्यातल्या त्याच यांचं जे काम आहे ना खरोखरच अतिशय सुंदर काम आहे आणि मी सांगेल ना खूप ॲक्युरेसी आहे त्यांच्या कामामध्ये. त्यांचे व्हिडिओ तुम्ही क्वालिटी बघा खूप सुंदर असतात. आता देखील हे फक्त सेल्फी शूट करतात ते, परंतु मला पक्क माहीत आहे की जेव्हा एडिटिंग तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये क्लास असेल. आता न्यूजवाल्यांची एडिटिंगची काय खूपशी आम्हाला गरज लागत नाही बऱ्याच वेळेला, परंतु हे जेव्हा ब्लॉग बनवतात तेव्हा त्यांचं खूप चांगलं पद्धतीनं ते काम करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या चॅनलला देखील आणि सर्व त्यांच्या चॅनलच्या प्रेक्षकांना देखील मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो या भाजी घ्यायला आज नारळी पौर्णिमा सणानिमित्त इथे रोडपाली जेटीवर हा कार्यक्रम, नारळी पौर्णिमा उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कोळी समाज मच्छीमार कृती समितीच्या यांच्या माध्यमातून. हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देशच हे आहे की इथे असलेली ही कासाडी नदी आणि पुढे असलेली बेलापूर खाडी, या खाडीवर उपजीविका, ज्या आमच्या आगरी कोळी समाजाची जी उपजीविका आहे ती या मासेमारीवर चालते आणि मासेमारीचा हंगाम 2 महिने बंद असतो आणि तो नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्याला आणि खाडीला नारळ अर्पण करून पारंपरिक पद्धतीने नेहमीच हा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे हा सण आज इथे आम्ही आयोजित केलेला आहे. इथे अनेक मान्यवर इथे आलेले आहेत आणि शिवाय या खाडीच्या लगत असलेली कांदळवणे आणि ह्या खाडीचा जो भरतीओटीचा प्रवाह आहे, पाणी आहे, याच्यावर जे निसर्ग पर्यटन आहे, कांदळवनामध्ये जे मत्स्य शेती आहे, शिंपळे शेती आहे, या सर्व उदरनिर्वाहाच्या ज्या गोष्टी आहेत इथल्या स्थानिक लोकांसाठी त्या या कांदळवन समितीमार्फत, कांदळवन कक्षामार्फत शासन राबवत आहेत आणि त्याचीच ही आज मुहूर्तमेढ इथे झालेली आहे. रोडपाली येथील आमच्या कांदळवन सेवा समितीला
उपजीविका घटक म्हणून इथे फिश कॅन्टीन मंजूर झालेली आहे. त्याचाच हा उत्सव आहे. अनेक मान्यवर इथे सामील झालेत. या उत्सवामध्ये येऊन त्यांनी आमची ही संस्कृती परंपरा पाहिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मी मानतो. शिवाय ह्या नारळी पौर्णिमा सणानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांनी खूप खूप आशीर्वाद दिले आणि खूप चांगल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हा सण आनंद केला, त्याबद्दल धन्यवाद. भारी काढले मस्त. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम, म्हणजे आमच्या भाषेत बोलायचं झालं तर नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम. तर खरोखर योगेश दादांनी मस्त असा कार्यक्रम ठेवलेला आणि जर तुम्हाला आवडला असेल तर खरोखर इतरांना पाठवा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. तर आपण भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.